प्रिया चल पानं घेतलीत. प्रिया हे चित्र. शुभ्रा तुला आठवतंय का या चित्राबद्दल? प्रिया मी तुला ह्या चित्राबद्दल आधी सुद्धा सांगितलं आणि तरीही तुम्हाला विचारतेस. या चित्रातल्या मूर्तीकडून येणाऱ्या लहरी चांगल्या नाहीयेत. मला त्याच्याकडे पाहून बधीर व्हायला होतं. प्रिया हे चित्र फाडून टाक नाहीतर मीच. शुभ्रा ग या चित्रातल्या मूर्तीबद्दल माहिती मिळाली ना तर. प्रिया तू माझं ऐकणार आहेस की नाही? ही मूर्ती अशुभ आहे. या घरासाठी या घरातल्या शांततेसाठी या मूर्तीचं चित्र सुद्धा आपल्या घरात असायला नको. अभद्र गोष्टींची माहिती जमा करण्यात काय रस आहे तुला? हे बघ शुभ्रा मी. प्रिया प्रिया हे चित्र अगं प्रतिमेशने काढलंय. नाही ही सावली पुन्हा या घरावर पडता कामा नाही. शुभ्रा काय झालं? शुभ्रा अगं फाडू नकोस ते चित्र मला हवंय. थँक्यू मम्मा. मम्मा सुलेखा ती बाहेर गेली आत्ताच. आणि पूनम काकू ती सुद्धा. म्हणजे मी योग्य वेळेला आले. प्रिया तू खूप मोठी रिस्क घेतलीस. हे आपल्याला फोनवर सुद्धा बोलता आलं असतं ना. मम्मा फोनवरून पुढचे प्लॅन्स व्यवस्थित आखता येत नाहीत. आपण गेल्या वेळेला तेच केलं आणि आपला प्लॅन फसलाच ना. मनीषाच्या आईने सगळा घोळ केला. त्यांना काय गरज होती घरी फोन करायची? खूप भोळ्या आहेत ग त्या भोळ्या आहेत आणि मी मूर्ख. जिच्या विरोधात मीटिंग ठरवायची तिच्याच घरात ठरवली. मनीषा येणार हे कळल्यानंतर सुलेखाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. जाताना ती अशा पद्धतीने गेली तेव्हाच मला वाटलं मनीषाच्या आईचं काही खरं नाही. ऐनवेळी विक्रांत भोसले मदतीला आले आणि वाचल्या त्या. मम्मा या पुढची मीटिंग इथे तर नक्कीच नसेल. मी सगळं ठरवलंय तुम्हाला सांगते. मम्मा पुढच्या भेटीत फक्त आपणच असू. तुम्ही, मी, दादा, मनीषाची आई आणि विक्रांत भोसले. विक्रांत भोसले? मम्मा चर्चा ही आपल्या आपल्यातच होण्यापेक्षा ती माहिती जर योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचली तर मनीषा गेली तेव्हा जे झालं नाही ना ते आता होईल. आणि ज्याचे डोळे उघडायला हवेत ते सुद्धा उघडतील. मम्मा मनीषाच्या आईकडे सुलेखाबद्दल सांगण्यासारखं बरंच असणार जे मनीषाने त्यांना सांगितलं असणार. आणि मम्मा मला खात्री आहे मनीषाच्या आई त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतील ज्या त्यांनी निखिलला सांगितल्या होत्या. ज्या निखिलने त्यावेळी आपल्या डायरीत नाही लिहिल्या कारण तो प्रत्यक्ष भेटून मला ते सगळं सांगणार होता. पण आमची ती भेट झालीच नाही. बापरे मम्मा मला एक काम आहे. मी आत्ता निघते नंतर पुन्हा भेटेन. येऊ? प्रिया सुलेखा झाल्या गप्पा मारून चर्चा प्लॅन्स झाले. नाउ डोंट टेल मी की मनीषाच्या आईबद्दल बोलत नव्हतात. काय झालं काल? येणार होतीस ना मनीषाच्या आईला घेऊन? किती वाट पाहत होते मी माहिती. हो मग आता तशीच वाट बघायला लागणार आहे तुला. एनिवे तूही आली नाहीस आमच्या घरी दादाला भेटायला. आम्ही सगळे वाट पाहत होतो तुझी. हो असं फार वेळ वाट बघावी लागणार नाही आता. ओके वी ऑल आर वेटिंग. नो नो डोंट जस्ट वेट. नाउ वेट अँड वॉच. वाट या शब्दाचे बरेच अर्थ आहेत नाही का? शुभ्रा कशी आहे? आधीला हाय सांग नक्की.
आता आपण दोघी घेऊया थोडा थोडा चहा. ये, मी वाट बघते. लेखा, काही हवंय का? प्रिया आली होती आज. हो, ती कालच येणार होती. काल का नाही आली काय माहिती. खूप हुशार आहे ती. म्हणजे मला कुंडीत पकडण्यासाठी आली होती. कोणतीच म्हणजे? मनीषाच्या आईला उगाच बोलवलं नव्हतं ना. काय म्हणायचं तुला? काय नाही, जाऊ दे नदी. एक मिनिट. काय झालंय मला कळायला हवं. मला सारखं सारखं गजाड टाकायला काहीतरी कारण नको. मनीषाच्या मृत्यूचं खापर पुन्हा एकदा माझ्या डोक्यावर फोडायचं असे. असं कसं फोडतील? तू जर काही केलेलं नाहीयेस तर ते असं कसं करू शकतील? तू निर्दोषी असा तुझा विश्वास आहे ना? मग कोणी आलं तरी काय बोलायचं ते मी बोलेन. हॅलो. नाही, मी तिची बहीण बोलते. बोला. आता कसली चौकशी? एकदा सोडलंयत ना तिला. हे बघा, ठीक आहे, मी सांगेन. पोलीस स्टेशनमधून फोन होता. काय म्हणाले? तुला चौकशीला बोलवलंय. कितव्यांदी चाललीस? आत्ताच फोन आला होता ना. तुला पुन्हा चौकशीला बोलवलंय असं म्हणाले ते. आतापर्यंत किती वेळा गेलीस? ती शेवटी पोलीस आहेत, ते हक्क आहे त्यांना आपल्याला चौकशीसाठी बोलवण्याचा. आपल्यालाही हक्क आहे त्यांना विचारण्याचा. असं किती वेळा बोलवणार आहेत ते? मी आज शेवटचं विचारून येते त्या विक्रांत भोसलेला. किती वेळा यायचं आहे? किती वेळा तू विचारणार आहेस? काय वधवून घ्यायचं नक्की माझ्याकडून? एकदा त्याच्या सांगण्यावरून मी आधीचं नाव घेतलं, त्यानंतर गप्पही बसले ना. त्यांनी सांगितलं आधीचं नाव घ्यायला? ती आधी विरुद्ध मी जबानी देईन का? एनिवे, जाऊ दे, मी जाऊन येते. चल, मी येते. कुठे? पोलीस स्टेशनला. मलाही कळायला हवं काय चाललंय ते. दी, चल. दी प्लीज. मी जाऊन येते. अगं शेवटी पोलीस आहेत, ते काही करू शकतात. आणि ते मला पुन्हा कस्टडीत नाही राहायचं. मी जाऊन येते प्लीज. ठीक आहे. बघ, थांबा, मी बघते. अरे भाई, बाबा आहेत आहेत ना ते. कसे आहेत बाबा?
अरे चंदू, तू काल येणार होतस ना पुण्याहून, आणि जाताना सांगितलं पण नाहीस का तू कुठल्या कामासाठी चाललायस वगैरे काही? बाबा, एक खूप चांगली बातमी आहे. काय सांगतोस? सांग ना. मी थँक्स 3 दिवस पुण्याला गेलो होतो एका शिक्षकांना शोधायला. शिक्षक? हो बाबा, हे प्रथमेशच्या ट्रीटमेंट संदर्भात आपण विचार करत होतो ना. हे आपण अशा एखाद्या व्यक्तीच्या शोधात होतो की जिला प्रथमेशची भाषा समजू शकेल आणि प्रथमेशला जे काही म्हणायचं ते आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल. या अशा चित्रांच्या भाषेमध्ये प्रथमेश आणखी किती दिवस बोलणार नाही का? तर अशी एक शिक्षिका भेटली आहे मला, म्हणजे ती प्रथमेशला जे काही म्हणायचं ते आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल आणि ती राधाला सुद्धा ही भाषा शिकवायला तयार झाली आहे. वाव. सांगतोस काय चंदू? हो बाबा. भाई, या सगळ्या प्रोसेसला किती दिवस लागणार? नाही, इतक्यात काही सांगता येणार नाही असं म्हणाले त्या. भाई, कधी सुरू होती ही शिकवणी? मी पण शिकू का ती भाषा? बाबा, प्रथमेशसाठी आपण प्रत्येकाने ही भाषा शिकायला हवी असं नाही वाटत तुम्हाला? प्रिया, जरा शांत राहा. सगळे शिकतील भाषा. त्याला जरा शांतपणे बसू दे, विचार करू दे. बाबा, प्रॉब्लेम एकच आहे की त्याने राधाला शनिवारी आणि रविवारी बोलवलंय, त्यामुळे त्या दिवसातले तिचे लेक्चर्स. नाही, शनिवार रविवारी जी काही लेक्चर्स तिची असतील ती आपण इतर दिवशी ऍडजस्ट करू. काय काळजी करू नका. आणि समजा तिला इतर दिवशी कधी जायचं असेल, मला आधी सांगितलं तर तिची सगळी लेक्चर्स ऍडजस्ट होतील. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. राधाने ही भाषा शिकणं ही आपली प्रायोरिटी. चला, व्हेरी गुड. आज सकाळी सकाळी खूप चांगली बातमी ऐकली. प्रिया, सगळ्यात आधी ही बातमी तू बाबांना सांग, त्यांनाही खूप बरं वाटेल. ए चंदू, तू असं का नाही करत? आज संध्याकाळी प्रथमेश आणि राधाला घेऊन इकडेच आहे ना. बरेच दिवसात आपण एकत्र भेटलो नाही. गुड आयडिया. काहीच हरकत नाही. येस, ठरलं मग. आता मी पळतो, मला उशीर झालाय ऑलरेडी. बाबा थांबा ना, आपण म्हणजे एकत्र जाऊ. मी जाणारच आहे. पण निघतोय? हो ठीक आहे, सोड मला. चल बाय. बाय. काय सांगतेस काय बाहुली? हो आजोबा. आजोबा बघा ना, राधा वहिनी प्रथमेशची भाषा, त्याला काय म्हणायचंय हे समजून घ्यायचा किती प्रयत्न करायची. नेहमीच अंदाज बांधायची, पण तिच्या परीने. तिच्या मनात नेहमीच ही शंका राहायची की मी बांधलेला अंदाज हा बरोबर आहे का. तिचा अंदाज नेहमीच बरोबर असायचा, कारण ती त्याची आई आहे. हे नातच असं आहे बाहुली, जिथे संवादांसाठी शब्दांपेक्षा एक नजर पुरेशी आहे. आजोबा, जेव्हापासून भाईने हे सांगितलंय ना, माझ्या मनात सारखा एकच विचार येतोय की किती कोडे उलगडतील. बघा ना, प्रथमेशने काढलेल्या पहिल्या चित्रापासून ते मधल्या काळात त्याच्या डोक्यात नाचत असलेल्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्या डोळ्यासमोर येणाऱ्या भूतकाळातल्या सगळ्या घटना. आजोबा, राधा वहिनी आणि प्रथमेश यांच्यामधला संवाद किती एक्साइटिंग आणि थ्रिलिंग असणार आहे. मी त्या मुलाच्या सहनशक्तीला मात्र सलाम करेन. त्याला काहीतरी आपल्याला सांगायचं असेल त्याच्या शाळेत शिकवल्या जाणाऱ्या भाषेत, पण त्याने तसं न करता स्वतःची अशी चित्रभाषा वापरली आपल्याला सांगण्यासाठी. खरंच मी तर असं म्हणेन की हे त्या वरच्याने आधीच सगळं ठरवलेलं आहे. शुभ्रा आणि राधाने त्याच्याशी बोलायचा, त्याची भाषा समजून घेण्याचा किती प्रयत्न केला, पण नाही, त्या प्रयत्नांना यश आलं नाही. पण आत्ता हे आपोआप घडतंय. का? तर हे त्या वरच्यानेच ठरवलं असणार. हे आत्ताच घडतंय याचाच अर्थ त्याचा काहीतरी उद्देश असणार. आजोबा, मी सतत सुलेखाचा विचार करत असते म्हणून असेल कदाचित, पण मला सारखं असं वाटतंय की प्रथमेश बरोबरच्या या कम्युनिकेशनमुळे सगळ्यात जास्त धोका सुलेखाला असणार आहे. आजोबा, तुम्हाला आठवतंय दादाच्या साखरपुड्यात प्रथमेशने सुलेखावर हल्ला केला होता, तिचा गळा धरला होता.
मग आता यामागचं कारण नाही का आपल्याला कळणार? आणि अशा अशा अनेक गोष्टी जर आपल्याला कळणार असतील तर मग याचा अर्थ प्रथमेशच्या बाबतीतली ही डेव्हलपमेंट कुठल्याही परिस्थितीत सुलेखापर्यंत जाणं ते प्रथमेशला धोकादायक असू शकतं. मी घरच्या सगळ्यांना सांगून ठेवणार आहे, या घटनेसंबंधी आणि याबाबत होणाऱ्या प्रगती संबंधी कुठेही चर्चा करायची नाही, कुणालाही सांगायचं नाही, अगदी कुसुमलाही. ज्या व्यक्ती प्रथमेशच्या चित्रातून आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करायच्या, आता जर प्रथमेश दुसऱ्याच्या माध्यमातून व्यक्त करू शकला तर त्याच चित्रातल्या व्यक्ती आपल्याशी थेट संवाद साधू शकतील. आजोबा, राधा वहिनींच्या मध्यस्थीमुळे जर प्रथमेशचा आणि मनीषाच्या आईचा संवाद घडला आणि प्रथमेशचा आणि डॉक्टर सामंतांचा सुद्धा संवाद घडला तर आपल्याला किती गोष्टी कळतील. आणि प्रथमेश गोदा म्हणून माझ्याशी काय बोलेल आजोबा? तुझ्या या कल्पनेनच अंगावर रोमांच उभे राहिले. काल मी डॉक्टर सामंतांकडे गेलो होतो, तिथेही आमचं प्रथमेश बद्दल बोलणं झालं. त्यांच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांना प्रथमेश उत्तर देऊ शकेल असं वाटतं आहे. काय झालं आजोबा? चांगल्या गोष्टी जेव्हा वेगाने घडत जातात तेव्हा अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. असा नकारार्थी का विचार करताय आजोबा? नशिबाने जन्मतःच प्रथमेशची वाचा हिरावून घेतली. पण ही परिस्थिती आता बदलणार आहे. एकदा का राधा वहिनींना त्याची भाषा कळली तोपर्यंत 2.5-3 महिने जातील शुभ्रा. दरम्यानच्या काळात कोणते नवे पेच उभे राहतील, कोणती संकट येतील हे कोणी सांगावं. मी नकारार्थी बोलतोय असं वाटेल तुला, पण एखाद्या घटनेचा सांगोपांग विचार व्हावा म्हणून मी ही बाजू मांडली इतकंच. काही चांगल्या गोष्टी देखील आढळता आहेत मला. कोणत्या गोष्टी? आदिनाथच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आदिनाथ आणि महादेव दादाचं साम्य कळून येईल. मनीषाच्या मृत्यूचं कारण, गोदाच्या मृत्यूचं कारण, प्रथमेशच्या 3 जन्मांचा उद्देश, या सगळ्या गोष्टी अगदी स्पष्टपणे उघड होतील. आजोबा, मला असं वाटतं मी सुद्धा त्याची भाषा शिकली पाहिजे. तुला सुद्धा? आजोबा, आई म्हणून राधा वहिनींनी त्याची भाषा शिकणं गरजेचं आहेच, पण मला असं वाटतं की मी सुद्धा त्याची भाषा शिकणं तितकंच गरजेचं आहे. कारण प्रथमेश जेव्हा मनीषा म्हणून किंवा गोदा म्हणून काही गोष्टी सांगत असेल तेव्हा तो माझ्याशी जास्त चांगल्या प्रकारे संवाद साधू शकेल.